नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये. आज मी कोल्हापुरी पांढरा रस्सा याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. हा रस्सा मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि त्यामुळे अगदी हा ऑथेंटिक कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला रस्सा आहे. त्यामुळे तुम्हाला पण जर असाच अगदी ऑथेंटिक कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवायचा असेल आणि तो रस्सा पण न फुटता बनवायचा असेल तर यामध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगितले, ट्रिक्स सांगितले आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या आणि ही जर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघून जर अशी रेसिपी म्हणजे असा रस्सा जर ट्राय केला तर तुमचं पण नक्कीच ज्याप्रमाणे माझा रस्सा जसा छान बनलेला आहे तसाच तुमचा पण हा पांढरा रस्सा छान अगदी उत्तम असा बनू शकेल. त्यामुळे नक्की ही माझी रेसिपी न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि असा पांढरा रस्सा नक्की तुम्ही बनवून बघा. 2 हिरवी मिरची, 4 काळी मिरी, 2 लवंगा आणि 2 मिरच्या आणि 2 दालचिनी असे मी भिजत ठेवलेले आहे 1 तासासाठी. 1 किंवा 2 तासासाठी भिजत ठेवा. त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता फ्लेमवर मी हे भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यात मी 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मी यामध्ये हे जे आपलं चिकन आहे हे चिकन टाकणार आहे. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता यामध्ये आपण हळद अजिबात टाकत नाही आहे कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे. त्यामुळे मी हे चिकन टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यावरती मी हे असं खोलगट एक झाकण ठेवून दिलेलं आहे आणि या झाकणावर मी पाणी टाकणार आहे. आणि हे जे पाणी आहे हे गरम झाल्यानंतर मी आतमध्ये चिकनमध्ये टाकणार आहे कारण मला जो पांढरा रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी मला चिकनचं अळणी पाणी लागणार आहे, म्हणजे चिकन स्टॉक लागणार आहे. म्हणून मी ही जी प्रोसेस आहे ती रिपीट करणार आहे. म्हणजे जेवढा मला पांढरा रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने मी याच्यावर असं हे पाणी टाकणार आहे आणि तेवढा मी हा जो अळणी स्टॉक आहे तो मी काढून घेणार आहे. चिकनचा स्टॉक मी काढून घेणार आहे. तुम्ही पण तुम्हाला जेवढं तुम्हाला पांढरा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकून तुम्ही हे असं पाणी चिकन स्टॉक बनवून घेऊ शकता. आता मला एक मोठा ग्लास चिकन स्टॉक पाहिजे होता त्यामुळे मी 1 ग्लासभर होईल एवढं पाणी यात टाकलेलं आहे. आणि आता मी हे चिकन शिजल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे. आता 5 मिनिटानंतर मी बघितलेलं आहे तर चिकन हे आपलं छान असं शिजलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर मी हे जे चिकनचे पीस आहेत ते वेगळे करणार आहे आणि हा चिकनचा स्टॉक वेगळा काढून घेणार आहे. आणि हे जे चिकनचे पीस आहेत याची मी एक अतिशय टेम्पटिंग अशी चिकन ची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. ती लवकरच मी या रेसिपीनंतर अपलोड करेन, तर ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करा. आता पांढरा रस्सा बनवण्यासाठी मी ते हे एक 2 टेबलस्पून असे काजू घेतले होते, ते मी 20 मिनिटाचे पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी तीळ घेतलेले आहेत. तर मी आता हे जे ओलं खोबरं आहे हे खोबरं, तीळ आणि हे जे काजू आहेत ते एकत्र असं मिक्स करणार आहे आणि त्यात पाणी घालून मी 1 ग्लास होईल एवढं हे नारळाचं दूध मी काढून घेणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला नारळाचं घट्ट असं दूध मिळू शकतं. तर आता इथे आपली पांढऱ्या रस्स्याची तयारी झालेली आहे. हे आपण भिजत ठेवलेले मसाले मी पाण्यातून असे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी हे जे मसाल्याचं पाणी आहे ते पण मी घेणार आहे, हे टाकून देणार नाही. त्याचा पण फ्लेवरफुल पाणी तयार झालेलं आहे त्यामुळे हे पण मी वापरणार आहे. त्यानंतर हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी आणि हे पण 1 ग्लास आहे आणि हा 1 ग्लास आपला अळणी रस्सा म्हणजे चिकनचा स्टॉक पण तयार झालेला आहे. तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूयात. फोडणीसाठी एका टोपात मी 1 टीस्पून मी तूप टाकलेलं आहे. आता हा रस्सा हा अजिबात तेलकट नसतो त्यामुळे 1 टीस्पून तूप हे पुरेसे होतं. तर या तुपामध्ये मी आता तूप गरम झाले की जे आपण भिजत ठेवलेले जे मसाले होते गरम मसाले ते आपण टाकणार आहे आणि हे थोडेसे छान तडतडले की यामध्ये आपण जे मसाल्याचं पाणी होतं ज्यात आपण हे मसाले भिजत ठेवले होते ते पाणी टाकणार आहे. आणि त्यानंतर आपण लगेचच हा अळणी रस्सा म्हणजे चिकनचा स्टॉक टाकायचा आहे आणि हा जो अळणी रस्सा आहे तो अगदी एकदम छान असा खळकळून याला आपण उकळी आणून घेणार आहोत.
आता इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो अळणी रस्सा याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता चिकन शिजताना आपण यात मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी यात मीठ टाकलेलं नाही आहे. तर यामध्ये आता मी हे जे नारळाचं दूध आहे ते टाकणार आहे. नारळाचं दूध टाकल्यानंतर जर गरज वाटली तरच मी यात मीठ टाकणार आहे, नाहीतर मीठ टाकणार नाही आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ज्यावेळेस आपण नारळाचं दूध हे टाकतो त्यावेळेस नारळाचं दूध टाकल्यानंतर हा जो रस्सा आहे तो फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. याला अजिबात आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे कंटिन्यूअस असा हा हलवत हलवत मी गरम करून घेणार आहे. आणि अगदी असं आपल्याला वाटायला लागलं की आता याला उकळी येते म्हटल्या आपण हा गॅस जो आहे तो आपण बंद करून घ्यायचा आहे. कारण जर या रश्श्याला जर उकळी आली तर यातमध्ये जे आपण नारळाचं दूध टाकलेलं आहे ते फाटू शकतं आणि त्याच्यामुळे हा जो रस्सा आहे तो फुटू शकतो. त्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा की हा रस्सा जो आहे तो फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम करून घेताना पण आपण हलवत हलवत असा हा गरम करून घेणार आहोत. आता या पांढऱ्या रश्श्याप्रमाणेच तांबड्या रश्श्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे, मी आधीच अपलोड केलेली आहे. त्याचप्रमाणे चिकन, मटण आणि फिशच्या खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याचशा कोल्हापुरी रेसिपीज पण चिकनच्या माझ्या चॅनलवर आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. आणि या सगळ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत आणि टेम्पटिंग रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जे आपण चिकनचे पीस वेगळे काढून ठेवले होते त्या चिकनच्या पीसची रेसिपी म्हणजे चिकनची रेसिपी पण मी नंतर या रेसिपीनंतर अपलोड करणार आहे. ती पण रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करा. तर त्या पद्धतीने बनवलेलं पण चिकन पण एकदम छान उत्कृष्ट असं चवीला तयार होतं. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.